तुम्ही कधी पाण्याची भिंत बघितली आहे का? चला मी आज तुम्हाला दाखवते ह्यूस्टनमधील वन ऑफ द मोस्ट फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन. ह्यूस्टनमध्ये बोर्डवर मोजण्या इतके ठिकाणं आहेत जे तुम्ही फेमस म्हणू शकता. त्यापैकी एक हे आहे आणि याचं नाव आहे जेराल्ड हाइन्स वॉटर वॉल पार्क. हे जे स्पेसिफिक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे ना, हे भारतीयांचं जरा जास्त फेवरेट आहे बरं का. आता तुम्हाला वाटेल का? तर त्याच्या मागचं रिझन आहे सुष्मिता सेन. आता अजूनही तुमच्या लक्षात नाही आलं आहे का? थांबा, तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवते. हे दिलबर दिलबर जे गाणं आहे त्याचं शूटिंग या वॉटरवॉलच्या इथे झालं आहे. फक्त वॉटरवॉलच नाही, तर ह्यूस्टन डाऊनटाऊनचाही बराचसा भाग तुम्हाला या गाण्यामध्ये बघायला मिळतो. आणि त्याच्यामुळेच हे पर्टिक्युलर ठिकाण आहे ना, भारतीयांमध्ये जरा जास्त प्रसिद्ध आहे. ॲक्च्युली हे प्रसिद्धच आहे, पण भारतीय खास करून इथे येतात, या वॉटरवॉलला व्हिजिट करतात आणि दिलबर दिलबर गाणं लावून इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती रीलसुद्धा टाकतात. तर या वॉटरवॉलच्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला सेम बघायला मिळेल. जसं पुढच्या बाजूने पाणी पडतं आहे तसंच मागच्या बाजूने पण पडतं आहे. आणि हे थोडंसं ना असं वेगळा किंवा युनिक एक्सपिरियन्स आहे असं मला वाटतं. दुबईमध्ये तुम्हाला सिमिलर बघायला मिळेल, पण अजून कुठे तुम्ही असं बघितलं आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही जी वॉटरवॉल आहे ना, इथे तुम्हाला पार्किंग मिळून जाईल या बिल्डिंगमध्ये. आणि पार्किंग एकदम रिझनेबल आहे. मला वाटतं काहीतरी $3 1 आवर आहे आणि 1 तास इज इनफ. आणि फार फार तर काय $5-10 ती पार्किंग जाते. जेवढे तास तुम्ही पार्क करणार तेवढं तुम्हाला पे करावे लागेल. आणि इथे ना ही वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग आहे ह्यूस्टनमध्ये. ॲक्च्युली खूप जास्त काय डाऊनटाऊन असं मोठं नाहीच आहे किंवा खूप उंच अशा बिल्डिंगही नाही आहेत, पण त्यातल्या त्यात ही बऱ्यापैकी अशी उंच बिल्डिंग इथे आहे या वॉटरफॉलच्या अगदी समोर. जर तुम्ही ह्यूस्टन डाऊनटाऊनला येणार असाल तर या जागेला नक्की भेट द्या. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन टुरिस्ट डेस्टिनेशनसोबत. तोपर्यंत बाय.